2 दिवसाच्या कंटिन्यू पावसानंतर आज पाऊस थांबला म्हणून आलो बाहेर जरा फिरायला। बाहेर फिरून बघतोय तर वातावरण किती छान झालंय। मी शिरूला हाक मारली तर लगेच शिरू आलाय पळत पळत माझ्याकडे, माझे पाय चाटायला लागला पार। आणि हे बघा बाबड्या कसा येड लागले ग तिकडे तिकडे पळतोय। 2 दिवस झालं घराच्या बाहेर काढला नाही ना म्हणून एका दिवसात पळून घेतोय 2 दिवसाचं। आणि घरात आल्यानंतर असं काय त्यांनी त्याचा ड्रम बनवला होता, कसा वाजवतोय बघा मस्तपैकी। मोबाईल आणि टीव्ही बघून हा तर काही पण करायला शिकलाय आता। रोज वेगवेगळं काय ना काहीतरी बनवत असतो आणि वाजवत असतो। दुपारी सोंटू दीदी आली घरी। सोंटू दीदीने आल्या बाबड्याला शिकवायला घेतली एबीसीडी। त्यात लाडू आला मध्ये, म्हटलं सोंटू दीदी मला पण शिकव एबीसीडी, मी पण शिकतो एबीसीडी। नंतर पप्पांनी आणलेली भेळ बसलो आम्ही खायला। भेळ खाता खाता सोंटू दीदी आम्हाला लय प्रश्न विचारत होती। मला म्हणते सांग बरं छोटी मम्मी मी किती वर्षाची आहे, दादू तर माझ्यात किती वर्षाचा अंतर आहे, आणि मी उंच आहे का दादू उंच आहे बघू बरं। तर लगेच शेजारी उभे राहिले दादूच्या आणि म्हणते बघ मी उंच आहे दादूपेक्षा। अशा काही गप्पा रंगल्या होत्या आमच्या। खूपच हुशार आहे बरं का आमची सोंटू। नंतर घेतली आम्ही खायला चहा खारी। एवढं सगळं खाऊन पोट नाही भरलं म्हणून संध्याकाळी परत आम्ही पावभाजी बनवली होती। चला तर मग बाय।